आता 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। सुनील केदार यांची आमदारकी रद्द। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा। सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजरचा व्हिडिओ भाजप पदाधिकाऱ्यांच्या पार्टीतला। व्यंकटेश मोरेकडून पार्टीचं आयोजन, राऊतांचा आरोप। मोरे आणि फडणवीसांचा फोटो दाखवत राऊतांकडून चौकशीची मागणी। गृहमंत्र्यांच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातील आरोपीला कोणी सोडतं का? कुत्ता कुणाच्या सहीमुळे पेरोलवर आला? 2016ला गृहमंत्री पद कुणाकडे होतं? राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा। शिवसेनेकडे कधी गृह खातं नव्हतं। संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप करतात, त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याइतका माझा स्तर खाली गेलेला नाही। राऊतांच्या आरोपांवर फडणवीसांची टीका। यामध्ये सुधाकर बडगुजर, तुम्ही आणि व्यंकटेश मोरे हे भाजपचे पदाधिकारी एकत्र दिसत आहेत आणि भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनीच ही पार्टी आयोजित केलेली होती असा आरोप संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप लावतात, त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी उत्तर देणं एवढी माझा स्तर खाली गेलेला नाही। अजून तुम्ही आमच्या एखाद्या प्रवक्त्याला विचारा। पुरावे न देता संजय राऊत नेहमीच भुंकण्याचं काम करतात। तुमचेही फोटो आम्ही दाखवायचे का? सुधाकर बडगुजर तो झाकी है, संजय राऊत को अंदर जाना बाकी है। राऊतांनी दाखवलेल्या फोटोवर नितेश राणेंची टीका। राज्यातील लोकसभेच्या जागेचा फॉर्म्युला 15 दिवसात समोर येईल। संजय राऊतांच्या 23 जागांच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। तर जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर हायकमांड आणि ठाकरेंसोबत चर्चा झाल्याची सुप्रिया सुळेंची माहिती। आम खाओ पेड़ मत गिन। ठीक आहे ना, राऊत साहेब ते बोलले आहेत। आमची अंतर्गत दिल्लीमध्ये सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, पवार साहेब, संजय राऊतजी या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली। 15 दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल। महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी फॉर्म्युला ठरला। सूत्रांची माहिती, ठाकरे गट 20 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस 10, काँग्रेस 16 आणि वंचित आघाडी 2 जागा लढवणार। महाविकास आघाडीत वंचितचा देखील समावेश। मराठा समाज कोणाचाही सुपडा साफ करू शकतो। मराठा काय आहे हे काही दिवसात कळेल। 20 तारखेला 10 लाख गाड्या मुंबईच्या दिशेने निघणार। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंकडून चलो मुंबईचा नारा। 20 जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदानात आणि शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषण। आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही, जरांगे ठाम। मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार, त्याला भेटायला मराठे येणार। इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। तर मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारल्यानंतर 24 जानेवारीला सुनावणी। 24 जानेवारीला तारीख आहे। त्यामध्ये जो मागासवर्ग आयोग गठीत केलाय सरकारने, त्याच्या माध्यमातून इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम मागासवर्ग आयोग करतोय। या इम्पिरिकल डेटाचा फायदा सुप्रीम कोर्टामध्ये नक्की होईल। मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक काम करतंय। शिंदे समितीचा 3रा अहवाल लवकरच येईल। ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांचं आश्वासन। समितीचा 2रा अहवाल आलाय, 3रा अहवाल देखील अपेक्षित आहे। कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं चालली। मनोज जरांगेंवर सरकारनं उपोषण करण्याची वेळ आणू नये। राज्याच्या राजधानीमध्ये उपोषण केलं तर राज्याला जड जाईल। जरांगेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। त्यानं अशा प्रकारची उपोषण केल्यामुळे प्रकृतीवरती एक परिणाम होतो। त्यांची प्रकृती नाजूक आहे मला माहिती आहे आणि सरकारनं त्यांच्यावर उपोषणाची वेळ आणू नये। मुंबईत जर त्याने अशा प्रकारे उपोषण केलं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये, तर संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा ताण पडतो। मुंबई पालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकणारेच आमच्यावर आरोप करतात। क्लीन स्वीप होण्याची विरोधकांना भीती। मुख्यमंत्री शिंदेंची टीका। महापालिकेच्या तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर जर आम्हाला आरोप करत असतील तर ही जी काय स्वच्छता ही मुंबईकरांसाठी करूया। शिंदेगडाचा आमदार महेंद्र दळवींची अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी।
वीज बिल वसूल करू नका अन्यथा जीवे मारू, महेंद्र दळवींकडून सहाय्यक अभियंत्याला फोनवरून धमकी. तर काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त काँग्रेस रॅलीच्या तयारीचा आता आढावा घेत आहे. तर शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांसोबत एकाच व्यासपीठावर येण्याचं टाळलंय. वांद्र्यात संविधान निर्धार सभेचं दुपारी 4 वाजता आयोजन करण्यात आलंय. मनोज जरांगेंचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल. अंतरवल्ली सराडीच्या मैदानावर जरांगेंची बॅटिंग. सरकारकडून भारतीय कुस्ती संघ बरखास्त तर नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांचं निलंबन. कुस्तीपटूंच्या वाढत्या नाराजीनंतर सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय. फुटबॉल सामन्यावेळी कोल्हापुरात राडा. मैदानात खेळाडू आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये समर्थक भिडले. बारामतीत अजित पवारांच्या हस्ते धनादेश वाटपाचा कार्यक्रम. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या पाळीव प्राण्यांच्या मालकांना नुकसान भरपाई. एकूण 10 कुटुंबांना धनादेशाचं वाटप. पुणे लोकसभेसाठी उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाविरोधात निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धाव. पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या, हायकोर्टाचा निर्णय. 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. तर 20 जानेवारीपासून मनोज जरांगेंचं उपोषण. एकाच वेळी 2 मोठे कार्यक्रम असल्यानं प्रशासनाची दमछाक होणार. पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत गृहनिर्माण सोसायट्यांचा मेळावा झालेला आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांचा सुळेंच्या हस्ते सन्मान. रत्नागिरीच्या दापोलीमधील बंदिस्त खेकडा पालन केंद्राला मंत्री दीपक केसरकरांची भेट. बंदिस्त खेकडा पालन संचात खेकड्यांचं जतन. पुणे विद्यापीठात बार्टी आणि महाज्योतीच्या परीक्षेमध्ये गोंधळ झालेला आहे. तर 2019च्या सेट परीक्षेतील प्रश्नांचा आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील समावेश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या MBAच्या पेपर फुटीनंतर गुन्हा दाखल झालाय. चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अयोध्या विमानतळ प्रवाशांसाठी 6 जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी सहभागी होण्यासाठी देश विदेशातून नागरिक येणार आहेत. भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजावर ड्रोन हल्ला इराणनं केला असल्याचं अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचा दावा आहे. तर लायबेरिया या जहाज मंगलोरला पाठवण्याऐवजी आता मुंबईत आणलं जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोहम्मद शफी असं गोळीबार झालेल्या अधिकाऱ्याचं नाव. गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेरलेलं आहे. देशात गेल्या 24 तासात 752 कोरोना रुग्णांची भर पडलेली आहे. 325 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. तर 3420 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 4 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या फोर्सकडून अध्यक्षपदी डॉक्टर रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय महिला क्रिकेट संघाचा बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय. शिर्डीच्या साईनगरीत सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची अलोट गर्दीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानकडून भाविकांच्या दर्शनासाठी विशेष नियोजन. सलग सुट्ट्यांमुळे शनी शिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी. मात्र उद्यापासून देवस्थानचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर जाणार. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये भाविकांची मोठी गर्दी. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पर्वणी. सांगलीत श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा. मंगल अक्षता कलश पूजन आणि भव्य शोभायात्रेचं आयोजन. तुळजाभवानी मातेचं मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं होणार. नाताळ आणि नववर्ष सुट्टीनिमित्त गर्दीच्या अनुषंगानं मंदिर संस्थांचा हा निर्णय. शिर्डीच्या फुलांना विविध राज्यात मागणी. फुल शेतीतून शिर्डीत लाखोंची उलाढाल. वाशिम शहरातील टेम्पल गार्डन पुन्हा बंद अवस्थेत. अवघ्या 2 ते 3 महिन्यात गार्डन बंद. अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नगरच्या नेवासामध्ये अक्षदा कलशाची शोभायात्रा. परभणीत अवकाळी पावसाचा हरभरा पिकांवर परिणाम. पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव. बुलढाण्याची सीड हबची ओळख पुसली जाण्याच्या मार्गावर आहेत. कारण बियाणे तयार करणाऱ्या शेडनेटची दुरावस्था पाहायला मिळते. धाराशिवमध्ये ज्योतिक्रांती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा. पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत लूट. सांगलीच्या मिरजेत छताचा पत्रा कापून सराफी दुकानामध्ये धाडसी चोरी. बुलढाण्याचं स्त्री रुग्णालयाचे प्रमुख असलेले डॉक्टर सचिन वासेकरांना लाच घेताना अटक करण्यात आली. 48,000ची त्यांनी लाच घेत होते ते आणि त्याच वेळेला त्यांना अटक करण्यात आली आहे.
भंडारातील लाखनीत धाक दाखवत विवाहितेवर अत्याचार करण्यात आले. महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली. गडचिरोलीच्या पोर्ला जंगलामध्ये मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला 24 तासात अटक करण्यात आलेली आहे. मुंबईतील हवेच्या प्रदूषणामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईची हवा अत्यंत खराब झालेली आहे. मुंबईमध्ये अपघातांची संख्या घटली. ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना. मुंबईत उड्डाणपुलांखालील अतिक्रमण रोखण्यासाठी सुशोभीकरणाचा आता नवा निर्णय.